नाम है सीमा मिश्रा या रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या सह्याद्री अपार्टमेंट सेक्टर 17 ऐरोली येथे उभे असताना 2 जण रिक्षामधून आले। एक चालक होता आणि एक पॅसेंजर टाईप बसलेला, आणि पॅसेंजर टाईप बसलेल्याने त्यांना गणेश मंदिर कुठं आहे असं विचारलं, आणि त्या विचारतानाच तिच्या जी गळ्यातली 1 तोळ्याची सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून घेतली आणि त्या रिक्षामध्ये दोघंही बसून दोघंही फरार झाले। त्यामुळे पोलीस स्टेशन रबाळेला तसा गुन्हा दाखल झाला आणि त्यामध्ये सिनियर पीआयच्या नेतृत्वाखाली PSI वनवे आणि त्यांच्या टीमने अगदी 2-4 दिवस रात्र मेहनत करून आजूबाजूचे घटनास्थळाचे रोडचे सगळे CCTV तपासून आणि त्याचा व्यवस्थित कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये त्या रिक्षा त्यांच्या लक्षात आलं की रिक्षाच्या पाठीमागच्या साईडला डाव्या मडगाडवर एक लाल पट्टा दिसून आला होता। तो तेवढाच बरोबर त्याचा हे करून त्यांचा सगळ्या येण्या जाण्याचा मार्ग आणि CCTV वगैरे चेक करून सतत त्या भागात कंटिन्यू पाळत ठेवून अशा रिक्षाचा कौशल्यपूर्ण तपास करून त्यांनी शोध लावला आणि रिक्षा आणि रिक्षाचे पॅसेंजरला रबाळे MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी पकडून मग त्यानंतर पोलीस स्टेशनला आणून सविस्तर चौकशी केली। त्यामध्ये तो रिक्षा चालक आणि त्याचा पॅसेंजर हे दोघांनी यापूर्वी सुद्धा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली। एकूण त्यांच्याकडनं 6 गुन्हे चेन स्नॅचिंगचे विशेष करून, कारण रबाळेमध्ये चेन स्नॅचिंगची गुन्ह्याचं जास्त मध्यंतरी वाढ झाली होती। तर अशा प्रकारे ही एक उत्कृष्ट कामगिरी सिनियर PI रबाळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली PSI वनवे आणि त्यांच्या टीमने कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे। हे दोन्ही आरोपी हे रिक्षा चालक आहे आणि एक जण रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतला राहणार आहे, एक जण MIDC रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतला आहे। आणि त्यांच्याकडे त्यांनी यापूर्वी सुद्धा काही गुन्हे केले आहेत काय, त्यांचे साथीदार कोण आहेत या बाबतीत सुद्धा आणि त्यांचा पूर्व रेकॉर्ड काय आहे याची आम्ही आता सविस्तर चौकशी करत आहोत। या सर्व गुन्ह्यामधला आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि एक ॲव्हेंजर कंपनीची मोटरसायकल असं जप्त करण्यात आलं। सर एक मिनट थांबा। चेहरे अंदर अंदर अगेंस्ट लाइट है ना, उलटे क्या मतलब नहीं तो चला या स्लो या चल पाटी